माझे का नाही लावलं. तुम्हाला काय वाटतं, काय होतं पुढे, काय काय होईल, काय दिसतं? असं की आता जो ट्रेंड आहे हा जर आवडला नाही तर ही इलेक्शन सिस्टीमच उद्ध्वस्त हवे तसे निर्णय घ्यायचे. आरक्षेच्या धोरणात होते एक पक्ष त्याची गरज काय? डबल टॉल ज्याला म्हणतात हे सहकार्य बघायचं, तिकडे हे करायचं. मला वाटतं असं कधी सेव्हिंग प्लॉटाची रेटिंग झाली, हे झालं, असं नाही. हे राष्ट्रीय पक्षांचं आपण बघू शकतो या ठिकाणी बाबा आढाव आणि हे किती राहिलं आणि मला खरं तर या जे सुरू केलं जोडून फक्त सांगतो मी, यात मर्यादित परिणाम असेल, पण या 3 दिवसाच्या उपोषणाचा राज्यभर परिणाम झाला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये लोक उपोषणाला बसले. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं उपोषण किंवा आंदोलन होतं. आज सगळ्या जवळजवळ 36 आणि काही तालुक्यांमध्ये पण होते, जिल्ह्यात होते. थोडे प्रयत्न केले आम्ही, पण होते. अशा वर्षात माहिती आहे की इकडच्या जिल्ह्यात लोक बसले. हो आहे. मला असं वाटतं की जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की सरकारच्या जनतेला कसं बरोबर देता येते, ते आता आवडलं थोडं नाही. आता जेवढी ताकद लावते तेवढी लावली राष्ट्रीय पक्ष एकत्र होते या इथे काँग्रेसची युती नाही, तिथे जे अंडर जेवढे राष्ट्रीय पक्षाच्या सगळ्यांना एकत्र हा इतका असं घ्यावं चर्चा होईल. त्याच्या कार्यक्रम पैशाचं लोकांकडून किती तुम्हा त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की हा कुठला भाग आहे? सरकारी तिजोरीतून भागवत करताय तुम्ही, स्वतःची खिशा असून द्या ना, कोण घेऊन यायचा. सरकारी तिजोरीतून द्यायचा आणि नाही तर भावेत मिळायचा आहे का? हे काय आहे ही गमती. आणि लोकांना बरं वाटतं का बरं द्यायचं, 4 पैसे कोण नको म्हणतात, पण त्या बाहेर कोण माहिती की फसवलं जाते. मला एका बाईने म्हणून सांगितली, काही नाही सरकारने केलं मला, ते विषय घेतलं देवीला आवडलं. मला काय मिळालं नाही, 60-65च्या पुढे म्हणजे काहीच नाही, पण म्हणजे त्यांनी त्यांना केलं म्हणजे काय, देवीचे घेतलं देवीला व्हावं आणि म्हणतात मिळालं होतं. सगळी इतकं सामान्य माणसं सुद्धा तेच आहे. माझ्या जागी हे गोरख नाही, जरा वर्षभर बसलो आहोत. तर आज थंडी कमी झाली. हो, काल परवा टेम्परेचर जास्त होतं. मी शाळेत असताना तुमची सही घेतली, 8वीत असताना पाटील घेतली. कल्पना मुद्रा झाला होता त्यावेळेस राजकारण.
ही उपोषणाची हेडलाईन बातमी छापली हो. त्या कुटुंबात दोघी लाडक्या बहिणी हे निकष बदलतात त्यांनी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या मूल्यावर येईल असा अंदाज आहे. 2 कोटी सर्वे केला त्यांना मदत मिळाली. आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी महिलांनी दिली. मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना हे झाले तर सांगा. साहेब परवाच्या त्या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सर्व देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जो जनमत आहे ते जनमत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला उपोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे. लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या जात्या. स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात, नाही असं नाही. पण सर्व राज्याची देशाच्या निवडणुकीतच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं होतं. ते यावेळी महाराष्ट्रात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे. लोकांच्यातली जी चर्चा मी 2 दिवस ऐकतोय की कालच आंदोलनामधनं येत असताना आंदोलनाच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना लेखकच नारायणांची आठवण आली. आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याच्यात जी माहिती कळली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसते. पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली.
पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही. शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही. तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही पडलेलं नाही. इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही. एकदा 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या. एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदा मंजूर झाली नाही, एवढं नाही तर त्या हौस फाडली. त्यामुळे एक मिनिटसुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे. आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथपर्यंत सीमित ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल. खरं म्हणण्याचं लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणतेही उठाव केला पाहिजे. आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपसर्गातलं स्पष्ट झालेलं आहे. आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाच्यावर राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही, पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. राज्यभरात 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली साहेब. समाविष्ट करण्यासाठी आणि पैसे देखील भरले. आले होते. 30% मतं मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी, पण तुमचा विश्वास बसायला नेमकं काय होतं ते मधलं 30% ऍड करण्याचं? असं दिसतंय आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाही. काही लोकांनी आम्हाला केलं की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्याचं ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, काय येते ते आपण बघूया. पण मला शंका वाटते त्याचं काही फार पुढे येईल. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतके बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी. काय होतं ते मधलं 30% ऍड करण्याचं? असं दिसतंय आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाही. काही लोकांनी आम्हाला केलं की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्याचं ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, काय येते ते आपण बघूया. पण मला शंका वाटते
त्याचं काही फार सुदैव असतं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितली की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतके बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली, आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिलं होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं, खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात तथ्य असं प्राथमिक दर्शक दिसायला लागले. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या कोणाकडे सरकार स्थापन होत नाही. ते त्यांना विचारू नका. साहेब, गेल्या गमत असं आहे की इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाहीत. जे काही चाललंय ते राज्याला ठेवून आहे. मुहूर्त नाही सांगितलं साहेब, मुहूर्त नाही म्हणतायत, मुहूर्त नाही. दीपक केसरकर म्हणतायत मुहूर्त नाही.